मागील 2 आठवड्यापासून अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर उष्णतेचा पारा वाढलेला आहे। तापमान 45-46 अंशाच्या समोर गेलेला आहे। असं असताना मात्र आज जर आपण पाहिलं तर दुपारच्या सुमारास अवकाळी पावसानं अमरावतीमध्ये हजेरी लावलेली आहे। त्यामुळे उन्हापासून जो आहे तो काहीसा दिलासा अमरावतीकरांना मिळाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। मी सध्या अमरावती शहरामध्ये आणि आपण शिकतो रिमझिम पाऊस आता सध्या सुरू आहे। काही वेळापूर्वी जर आपण पाहिलं मुसळधार पावसाने जी आहे ती अमरावती शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये हजेरी लावलेली आहे। काल देखील अशाच वेळेत जर आपण पाहिलं अवकाळी पाऊस आला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा जो आहे तो अवकाळी पाऊस आलेला आहे। सकाळपासून जर आपण पाहिलं अमरावतीमध्ये तापमान जे आहे ते मोठ्या प्रमाणात तापायला सुरुवात होते। अमरावतीचा पारा आजही 45 अंशाच्या समोर गेलेला असताना मात्र दुपारी जर आपण पाहिलं तर 3:45 वाजतापासून जे आहे ते पावसाने या ठिकाणी हजेरी लावलेली आहेत। अनेक भागामध्ये जर आपण पाहिलं तर वादळी वाऱ्यासह पाऊसही झाल्याचं चित्र सध्या या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागामध्ये कांदा पिकाला जे आहे ते मोठ्या प्रमाणावर फटका बसणार असल्याचे जे आहे ते सध्या समोर येत आहे। कारण उन्हाळी कांदा काढण्याचं सध्या सीझन शेतकऱ्यांचं सुरू आहे, परंतु अवकाळी पाऊस आल्यामुळे जो आहे तो कांद्याला जो आहे तो फटका बसणार असल्याचा अंदाज जो आहे तो शेतकऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलेला आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर या अवकाळी पावसामुळे जे आहे ते शहरवासियांना गरमीपासून दिलासा मिळाला असला तरी मात्र शेतकऱ्यांसमोर जे आहे ते एक नवं संकट उभं ठाकलेलं आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।